अंतरवली या गावी काल महाराष्ट्र पोलिसांनी मनोज जरांगे पाटील व त्यांचे सहकारी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत असताना त्यांच्यावर जो अमानुष लाठीमार केलेला आहे त्याचा सर्वप्रथम मराठा सेवा संघाच्या वतीने जाहीर निषेध करतो। अत्यंत शांत पद्धतीने हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी जो काही अमानुष लाठीमार आणि अत्याचार केलेला आहे त्यासाठी राज्य शासन जबाबदार असून प्रामुख्याने गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय हे होणे शक्य नाही। त्यामुळे राज्य सरकारने त्याची जबाबदारी घेऊन चालतं झालं पाहिजे अशी सुद्धा आमची मागणी आहे। महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी काही पहिल्यांदाच हे आंदोलन केलं अशातला काही भाग नाही। सरकारने जे आपल्या अधिकारात नाही त्याचे काही आश्वासनं दिले असतील तर त्यासाठी सरकार जबाबदार आहे। काल जे काही घडलेलं आहे हे सरकार प्रेरित होतं एवढे त्याबद्दल आपल्याला स्पष्ट होऊ शकतं। येणाऱ्या निवडणुकापूर्वी महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने मराठा समाज आणि अन्य समाजामध्ये काहीतरी वादविवाद लावायचे, दंगली घडून आणायच्या, मुलांवर खटले दाखल करायचे, खोट्या केसेस दाखल करायच्या आणि त्यांना जेलमध्ये तुरुंगात टाकायचे, हे एक अत्यंत मोठं घाणेरडं षडयंत्र या सरकारने रचलेलं आहे। त्यामुळे सर्वप्रथम या सरकारचा पुन्हा आम्ही निषेध करतो आणि या आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा सर्व तरुणांना पुन्हा माझं नम्र आवाहन आहे की कृपा करून सरकारच्या या षडयंत्राला बळी न पडता सनदशीर संवेदनशील मार्गाने आपलं जे काही संवैधानिक पद्धतीने आंदोलन सुरू आहे ते सुरू ठेवत असताना आपल्याला सर्वांना काळजी घेतली पाहिजे एवढी माझी सर्वांना अपेक्षा आहे। पुन्हा एकदा सरकारचा जाहीर निषेध। धन्यवाद। जय हिंद।